नमस्कार. नमस्कार. तर तुमचं नाव सांगा. मी शिवाजी जनार्दन फापाळे, पोलीस पाटील, जाचकवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. आईल्यानगर. बरं. आता हे आपले पेरूचा जो बाग आहे, आज हा बाग किती आपला किती वर्षाचा किंवा किती महिन्याचा बाग झालेला आहे? हा बाग आम्ही 29 डिसेंबर 2023 ला लावलेला आहे. 29 डिसेंबर 2023. 23. बरं. म्हणजे डिसेंबर 23 म्हणजे आता म्हणजे 12 13 महिने महिने 13 13 महिन्याचा महिन्याचा बाग बाग आहे बरं, या बरं, पोझिशन. 40-45 काड्या आमची झाडावर तयार आहे आता. तर हां. आणि 40-45 काड्या असल्यामुळं मग बाकीच्या संदर्भामध्ये जे स्प्रे असतील त्या वातावरणानुसार आम्हाला तो स्प्रे घ्यावे लागले. मग त्यामध्ये आमचे कदम साहेब आहेत साविलचे. आता पण ह्या स्टेजला आमच्या आता 13 महिन्याचा बाग हा पूर्ण झालाय. आता 8-10 दिवसापूर्वी 5-6 दिवसापूर्वी फोमिंगचं काम पूर्ण झाले आणि तार बांबू करून आता बाग उभा केलेला आहे. साधारणतः आता आपल्या एका झाडाला आपण किती फोम लावलेले? साधं एका झाडाला आता 100 ते 100च्या आसपास माझ्याकडे फळ आहे. फळ. हां. कारण माझ्याकडे काडी जास्त आहे. हां, हां. त्याच्यामध्ये जवळ आम्ही 60% थिनिंग केलेले. फळ आपण कमी केले पाहिजे. आतापर्यंत 60% समजा आपण तुम्हाला सुरुवातीला बेसल डोस दिल्यानंतर आपण याला समजा निमॅटोड साठी आपण ट्रायको, पेसोलो, सुडोमोनोस किंवा आपलं फळ गळवू नये म्हणून आपण ते कॅल्शियम वगैरे आपण घेतले. बोरॉन फळ सोडलं गळून आपण. होणे म्हणून हां. कॅल्शियम, बोरॉन आपण मला वाटतं बायोस्टीम प्लस ची फवारणी जेल मिक्स बरोबर घेतली होती. मिक्स वगैरे घेतलेले. हां, जेल मिक्स आणि बायोस्टीम घेतलं. त्यावेळेस आपल्याला चांगला गळीला चांगला बऱ्यापैकी फरक पडला. चांगला फरक गळत झाली नाही आमच्याकडे. झालीच नाही गळ. आम्हाला फळ कमी करावं लागलं तुम्हाला. आम्हाला 2 वेळा थिनिंग करावं लागली. Thinning करावं लागलं. त्याच्यामुळे उलट आमची मजुरी वाढली मला असं वाटायला लागलं आता. कारण काही लोक म्हणजे ऑटोमॅटिक गळ होते, परंतु आमची गळ अगदी 2% गळ झाली फक्त. त्या बऱ्याच गोष्टी 2% पण नाही गळ झाली. बऱ्याचशा गोष्टी वातावरण अवलंबून असतात. कधी कधी वातावरण वातावरण अवलंबून असतं. हे हां. होतं. हां. त्याच्यामुळे जो 2 हात आमचे थिनिंगचे झाले आणि थिनिंगच्या नंतर मग आम्ही लेबर आणले. मग त्या लेबरने जवळ 1,60,000 फॉर्म हा बरं. असा 1350-14 झाडांना बसलाय.